एसपीला भेटलो, ते म्हणले इंटरव्ह्यू मी करू शकत नाही. मग मी सेशन जजला भेटलो, त्यामुळे सर असं कसं म्हटलं, खेड्यात प्रॅक्टिस करायला कोणी जात नाही, मी क्वालिफाईड माणूस खेड्यामध्ये आलो आणि माझ्या असं कसा प्रसंग. त्यांनी मग काय केलं, एसपीला फोन केला आणि सांगितलं की हा मला डॉक्टरची केस काढून टाका. आणि त्यांनी पोलिसला खूप फायरिंग केली की तुम्ही असं कसं कोणत्या माणसावर केस लावू शकता. आणि त्यानंतर मग माझी सुटका झाली. पण त्या काळात माझ्या बायकोला दिवस गेले होते आणि तिलाच्या लक्षात काहीतरी गडबड आहे, तिला सांगावं तर तिच्यावर परिणाम झाला असता, म्हणून मला खूप त्या मानसिक त्रास झाला. नंतर मात्र मग मी जोरात प्रॅक्टिस सुरू केली आणि बऱ्याचशा मग गोष्टी मी ज्या करायला नाही त्या पण केल्या, कारण मग पोलिसला मी त्याचं पाणी ओळखलं आणि मग सुरू केलं. दुसरा एक प्रसंग असा आहे की एका ठिकाणी खेड्यात डिलिव्हरी होती, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला त्यांनी बोलवलं, आम्ही जात होतो आणि एपिसोड पण करत होतो. मी गेल्यानंतर बघितलं की इथे काय होऊ शकत नाही, म्हणलं आम्ही घरी चला. त्यांच्याकडे गाडी नव्हती, मी माझ्या मोटरसायकलवर ते बाईला मध्ये बसवलं पेशंटला, त्याच्यामुळे तिचा नवरा बसला, ती घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर माझ्या दवाखान्याच्या पायरीवर तिला बसवलं ठेवलं आणि ती बाळंतीण झाली, डिलिव्हरी झाली. त्यानंतर मग मी तिला आतमध्ये घेतलं, बाकी सगळं केलं. नंतर जाताना मी म्हणलं, ते निघून गेले जात, मी म्हणलं माझं बिल तुम्ही काय केलं साहेब म्हणे, तिथं आपोआप बाहेर झाली म्हणे. त्याच्यामुळे त्याने मला बिल काही दिलं नाही, मी ठीक होईल काय हरकत नाही. असे 2-3 काही प्रसंग आहेत, वेळेच्या मर्यादेमुळे काही सांगता येत नाही, म्हणून ते जरा लवकर सांगितले. कार्यक्रमामध्ये अनेक विविध प्रकारचे आयटम हवेत म्हणून हा एक मी छोटासा प्रयत्न होता तू पीपलमय होती अमरता तेरी, होता तू पीपलमय होती अमरता तेरी, तेरे गले बन के माला पड़ी मुस्काती रे, सुन मेरे साथी रे, सुन मेरे बंधु रे, सुन मेरे मित्रवा, सुन मेरे साथी रे. अरे बहुत बढ़िया है, आवाज एवढा मस्त बसलाय. माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालेलं आहे, पण मी आता डॉक्टरीन बाई आहे. कारण डॉक्टर नवरा केला ना. यांचं शिक्षण म्हणजे इंटर्नशिपला असतानाच आमचं लग्न झालं 72 साली. त्याच्यानंतर मग मुंबईला गेलो. मुंबईला आमचा खूप मोठा ग्रुप झाला तयार तिथे मराठवाड्याचा ह्याचा डॉक्टरच्या. आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या ह्याच्यातून एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. डॉक्टर माने, डॉक्टर मोगेकर, डॉक्टर शेरे काय लातूरलाच राहिले, पण आम्ही मुंबईला 6 वर्ष खूप एन्जॉय केलं. सगळे मिळून पिक्चरला जायचो, पिक्चर बघायचं, म्हणजे इकडं तिकडं फिरायचं वगैरे सगळंच म्हणजे मजा केली. आम्ही आता मुंबईला गेलो तरी लॉज वगैरे कुठंच करत नाहीत, माने आणि डॉक्टर मोगेकर यांच्याकडेच थांबतो. लग्न झाल्यानंतर आम्ही पहिला पिक्चर बघितला तो सरस्वती चंद्र तुळजापूरला. देवीच्या दर्शनाला गेलो आणि त्या दिवशी पिक्चर बघितला संध्याकाळी, पण आमच्याबरोबर सगळेच होते. त्यातलं एक गाणं म्हणून दाखवते, एकच काढवा ते. तन भी सुंदर मने भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है, किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत जरूरत है. पहले भी बहुत दिल तरसा है, पहले भी बहुत दिल
असा पिक्चर खूप जुना म्हणजे आम्ही पाहिला मुंबईतच. त्यातलं एक कडवं होतं, त्याचा नाही, सॉरी, चौधरी का चेहरा है जैसे झील में हंसता हुआ कवल, या जिंदगी के साज पे छेड़ी हुई गजल, जाने बहार तुम किसी शायर का ख्वाब हो, चौधरी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौधरी का चांद हो. नंतर मोळकर आणि आम्ही, आठवतं का तुम्हाला, कभी कभी पिक्चर बघायला गेलो मेट्रोमध्ये. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, तो अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे जमीन पे बुलाया गया है मेरे लिए, तुझे जमीन पे बुलाया गया है मेरे लिए, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. सिंगिंग बट पीपल विल गो आउट. अगर मैं गाने लगूँ तो लोग जाएंगे. एक इंसिडेंस, बट देन अदर्स ऑल्सो शुड कम अप विद देयर इंसिडेंसेस. इफ आई मेक अ बिगिनिंग, okay, then others also should come with at least one interesting event in their life. अभी बातें आपकी भी हो रही है तो चलता है. सुनिए क्या? हाँ, मैं डॉक्टर हसन से बिल्कुल सहमत हूँ. इट इज़ कंपल्सरी, जो कल आपका अनफिनिश्ड एजेंडा रहा था, जो हर व्यक्ति अपने बारे में बोलना चाहता था, हमने कहा 1 मिनट के अंदर सब खत्म कीजिए क्योंकि समय का है. आज समय की कोई पाबंदी नहीं है. तो हमें, मुझे सच में मालूम नहीं है ये रमेश बोरा कहाँ है, वो उधर बैठा है, वो इंग्लैंड कैसे पहुंचा मुझे मालूम नहीं. मेरे साथ था, सडनली ही डिसअपीयर्ड. गोरे कहाँ है मुझे सच में मालूम नहीं है. ये हमारा आनंद गीते कहाँ गया, कैसे गया मुझे मालूम नहीं है. और वो संचेती कहाँ है, ये कैमरा कैसे गया मुझे मालूम नहीं. वो मेरे साथ MS कर रहा था और 2 दिन बाद मुझे पता चला वो गुम हो गया. और बाद में 40 साल बाद पता चला कि वो कनाडा में है. अरे भाई कैसे गया हमको बताओ. कोई एनी क्रिमिनल एक्टिविटी एनी बताना ना, सबको मालूम तो हो ना. और दूसरी बात है, ये हमारे साथ हसन भाई और एक कोच कैसे गया भाई, तो ये भी तो बताना है. और मैं भी दिल्ली कैसे गया पूरा औरंगाबाद से जाके दिल्ली कैसे पहुंच गया. तो मेरे सबसे प्रार्थना है, इट इज कंपल्सरी, ही इज राइट. If I start, others should prepare yourself, please.
get up and tell something in their life. Yes. एक शॉर्ट हिस्ट्री ऑफ योर सेल्फ इन 2-3 मिनट्स. आप वहाँ से हमने शुरुआत किया, हसन मैं वहाँ बैठा था, अब वहाँ से ऐसे लेकर हर एक को बोलना ही पड़ेगा. Then only we will talk, otherwise not. Yes. Okay. Okay. कुछ भी चलेगा. मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगु भी. तेलुगु भी कहाँ है वो उधर बातें करते खड़ा है. वो गांधरा अकुला वो देखो अकुला वो पी रहा है. Acha, see, I'll tell you the best event which I have always quoted in my life, and it was really a moving sort of a thing. You see, occasionally, and I'm talking, this has happened about 15 years back maybe, and we had a system there that if somebody needs a temporary pacing, we were called from home. And there is also a system in that region that because of even 15 years back, once in a while on the roads you will find checking by the police. I was called about somewhere around 1:30 a.m. I went to my hospital, which is around 15-20 minutes. While I was quite close to the hospital, the police just stopped me because it's a routine to do the check, where are you going? That was a young boy, 18 years old, newly recruited police fellow. So I showed him my card, but he was just trying to play funny with me. I said, see, I am a doctor, I have to go, please don't delay me. There is someone's life is at risk. Somehow that fellow took about 2-3 minutes just to play around, and he said, okay, go. I went, took the patient, completed the pacing, successfully done, everything good, and I come out of the room and I find the same policeman standing there. I said, what the hell? Why? Have I done anything? He immediately said, I'm extremely sorry, doctor, my father. That is my father. And I can't forget this all my life, because he was playing with me while I was going for his father's life. He was detaining me. This one event I somehow can't forget, and I came up here to just sing some song. जिंदगी क्या है वो क्या है यार, मैं हमेशा बोलता हूँ प्यार यार बोलो ना भाई, वो क्या है, अरे बोलो बाबा कोई तो वो जिंदगी something is there here. याद आया तो बोलूँगा the next one. याद आया तो बोलूँगा the next one. Hello. Now it's okay. No, make it closer to you. Nobody will believe in this era. I started my practice almost 40 years back. It was in 1978 when I myself was 8 months pregnant. This patient came to us in a very bad condition. As such, we were in operation theatre. We were doing some major surgery. As my husband is general surgeon, we used to do surgeries also, and I used to assist him. The moment we finished the patient, I came out and I saw that patient. She was a female, around about 40 years, with huge abdomen, which was unbelievable. I brought her in examination room. I couldn't confirm with anything because she was extremely obese, sweating profusely. I just very fastly asked her history. She had 14 female children prior. She was 15th gravida. Nobody will believe in these days anybody can be 15th gravida. I examined her. No fetal sounds were there. No sonography that time. I couldn't confirm anything. So we rushed her in operation theatre. Anesthetist came. He said she is in extremely bad condition.
Shall I tell relatives that we can't do anything? Relatives were also desperate. They said, anything may go wrong. We will not grudge. Just don't send us at any other place now. We opened her up and it was like a jet of blood. We were full of blood. Even it spilled on anesthetist also. The whole theater was full of blood. We just couldn't do anything. Subsequently, we were मोबाईल नाही माईक समोर येतं ना subsequently we were successful in delivering the baby. Of course, it was a dead child. Very fast we sutured uterus, and first time in my practice I saw one big perforation of uterus. It wasn't fully ruptured, but there was perforation at the top of fundus which was bleeding to that extent. She was saved, child was dead. Her 14 female children were sitting in a row in our lobby. We were very much in difficulty now what to tell. Because eldest of the daughters, she was with her own daughters. She came to me and just she said, Madam, it was boy or a girl. If it's boy, don't tell it to my mother. Please you tell her that it was a female child. That is the value we give to a female child. If it's female, you can tell her that it was female. If it's male, don't tell her at all. And unfortunately, it was a male baby. Next day, when she was perfectly conscious, she just asked me about the child. I couldn't lie, and I couldn't tell her also. As we say, Narova Kunjarova. I had to behave like Narova Kunjarova. I didn't say child is dead. I didn't say it is male. I didn't say it is female. I said child is not in a good condition, so we have shifted it to intensive care. That's it. And then I couldn't face that lady, and only thing we could discharge her without telling her anything. But she was so wise, as nothing is told to her, she could understand that that was a dead male baby. माझे मिस्टर आणि मी आमच्या दोघांचे IDBI बँकेत खातं होतं. तर मी नागपूरला नंतर शिफ्ट झाले. मिस्टर तिथेच होते. मला एकदा बँकेचं काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचं होतं. तर मी त्यांना म्हटलं, नागपूरहून फोन केला, पासबुक तुमच्याजवळ आहे, तुम्ही बँकेत जाऊन काहीतरी एखादं ट्रान्झॅक्शन करा म्हणजे ते खातं सुरू राहील. हे गेलेत बँकेत, पासबुक घेऊन गेले. तोपर्यंत काय झालं होतं, वणी छोटं गाव असलं तरी बँकेचा स्टाफ आमच्या सगळ्यांचा ओळखीचा होता. ते मधल्या काही दिवसात पूर्ण स्टाफ ट्रान्सफर झाला आणि नवीन स्टाफ आला. हे पासबुक घेऊन गेले बँकेत आणि त्या क्लर्कजवळ गेले. त्याने पासबुक उघडून बघितलं आणि म्हणे, मिस्टर सुहास, तुम्ही तुमच्या बायकोचा फोटो आपल्या ह्याच्यावर लावलेला आहे. हे म्हणाले, अहो ही माझी बायकोच आहे आणि हे तिचं पासबुक आहे. तो काही ऐकायला तयार नाही. त्याच्यामुळे मग ते परत तसं हे म्हणाले, ते तूच येऊन कर. मग मी तेच पासबुक घेऊन त्यांच्याकडे गेली. तर तो म्हणाला, तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पासबुकवर आपला फोटो लावला. अरे म्हटलं, अहो माझं नाव सुहास आहे. असं कसं शक्य आहे म्हणे. म्हटलं, किरण नाव नसतं दोघांचे, मग तुम्ही काय करता. शेवटी त्याला कसं बसं म्हणवलं आणि मग त्याने माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की दोघंही काम करत असतील किंवा दोघंही प्रॅक्टिस करत असतील तर फॅमिली सपोर्ट, मॉरल सपोर्ट नसेल तर किती अडचणी येतात.
आम्ही नागपूरला असताना माझं एम डी झालं होतं आणि मिसेसचं एम डीला रजिस्ट्रेशन झालं होतं आणि एक 6 महिन्याची मुलगी होती आणि माझी ट्रान्सफर नागपूरहून वर्ध्याला झाली आणि मग मुलीला सांभाळायला आमची मेड सर्वंट त्यावेळेला त्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून काम सोडलं. तर मला घरी बसून मुलीचं संगोपन करावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही लोणीला आलो. लोणीला जॉब करत असताना दुसरी मुलगी झाली आणि त्यावेळेला हाच प्रॉब्लेम की घरी मॉरल सपोर्ट नसल्यामुळे आमच्या मिसेसला घरी बसून त्या मुलीचं संगोपन करावं लागलं.